युनियन बँक ऑफ इंडिया अचलपूर परतोडा शाखेच्या वतीने 75 महिला बचत गटांना करण्यात आले कर्जाचे वाटप। युनियन बँक ऑफ इंडिया अचलपूर परतोडा शाखेच्या वतीने 28 फेब्रुवारी रोजी एक सोबत 75 बचत गटांना 2.5 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले। अचलपूर बाजार समितीच्या सभागृहात बचत गटाचा हा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमात जवळपास 75 बचत गटाच्या सुमारे 900 महिला सदस्यांनी आपली उपस्थिती दर्शविली। या समय युनियन बँकेचे अमरावती क्षेत्र प्रमुख अनुप तराळे, विस्तार अधिकारी महादेव कास्तेकर, NRLM तालुका समन्वयक सुधीर वाघ, उपक्षेत्र प्रमुख श्रीप्रसाद भालावकर आदी मान्यवर प्रमुखतेने उपस्थित होते। या समय महिलांना मार्गदर्शन करताना अनुप तराळे यांनी आवाहन केले की बचत गटांनी एकजुटतेने काम करून समाजाप्रती आपले यथाशक्ती योगदान द्यावे। या त्यांच्या कार्यात युनियन बँक ऑफ इंडिया सदैव तत्पर राहील। संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाखा व्यवस्थापक अक्षय सोनवणे, तरुण काठोळे, वरिष्ठ प्रबंधक प्रशांत काळे, अंकुश घोरमारे, ग्रामीण विकास अधिकारी हिमांशु रत्न पारखी, मनीष काळबांडे, नितेश जयस्वाल, बँक सखी सोनम गाठे, चेतना गाठे यांनी अथक परिश्रम घेतले। प्रश्न असतात की नाही, मी आता तुम्हाला सगळं सांगून राहिलं। डोळे माझ्याकडे करून ऐका, कान दुसऱ्या इकडे असले तरी चालतात, बरोबर? डोळे इकडे पाहिजे, कान दुसऱ्या इकडे असले चालतात। 6 महिने तुम्ही खातं काढलंच, रेग्युलर चालवलं, त्या खात्यात व्यवहार केले की तुम्हाला कर्ज भेटते। पहिला डोस कमीत कमी 1.5 लाखाचा, नाही तर तुमची जे बचत असते त्याच्या 6 पट, कमीत कमी 1.5 लाख तर भेटतातच। पहिला डोस, पहिल्यांदा जे कर्ज भेटते ते कमीत कमी 1.5 तर भेटतेच। आणि जर तुमची बचत समजा 50,000ची असेल तर त्याच्या 6 पट करायचे 3 लाख होतात। 1 लाखाची जर तुमची बचत असेल 6 महिन्याची मागच्या, तर त्याच्या 6 पट करायचे 6 लाख होतात। 6 लाखाची लिमिट होता त्याची पहिल्या डोसची। लक्षात येऊन राहिलं? 1.5 लाखाचा पहिला डोस तर आम्ही देतोच, नाही तर तुमच्या पहिल्या लिमिटच्या 6 पट। मग याला व्याज किती असते? आता बँक चालवायची तर व्यवस्था आमचे पगार तर निघले पाहिजे की नाही, तर आमच्या बायका घराच्या बाहेर काढून देतील। ऐका तसेच तर भांडा घालून लावते आता बायको मध्ये, ऐकत नाही बाबा। आजकालच्या पोरी पुण्याची आहे, माई बायको साहेबाला विचारा, साहेबाची बायको पुण्याची आहे, माई पुण्याची, ऐकत नाही पोरी। नाही तर विचारा, गाव मावशी ऐकते का? सुरात का बाबा मोठं काम आहे, अरे खोटं बोलता म्हणते मला। आता याने व्याज असते, व्याज किती असते माहित आहे कोणत्या पहिले? 3 लाखापर्यंतचे जे कर्ज असते, 3 लाखापर्यंतचं, काय देऊ नाही का? 3 लाखापर्यंतचं जे कर्ज असते त्याने 60%, 6 आणि 60, 7 समजतात ना? 7 ते 7 कुठं? 5 आणि 2 7, 60% व्याज असते वर्षाचं। वर्षाचं 100 रुपयाले 7 रुपये, किती? 100 7, ते बी एका वर्षाचं। महिन्याचं जर का काढलं तर 60 पैसे होते, ते 60 पैसे फक्त महिन्याचे। एवढ्या कमी व्याजात कोणीच नाही देत, युनियन बँक देते फक्त वर्षाचं 60%। आणि जर तुम्ही तुमच्या घेतलेलं कर्ज आणि हे व्याज टाइमाच्या अंदर भरलं, हे का 2 ग्रामीण विकास अधिकारी उपस्थित आहे तिथं, हे काळपांडे साहेब परतवाळेवाले, ते जयस्वाल साहेब अचलपूरवाले, यायचं डोकं खायचं जाऊ, यायच्या बायका बी डोकं खाता, यायचं तुम्ही बी खायचं जाऊ। आलं का लक्षात? आपण घेतलेलं कर्ज व्याजासहित मावशी जर का टाइमाच्या अंदर भरलं, टाइमाच्या अंदर भरलं, जो तुम्हाला टाइम दिला बँकेनं त्याच्या अंदर तुमचं व्याज पूरक कर्ज भरलं तर त्या गटाले व्याज परतावा भेटते। त्याला इंग्लिश मध्ये इंटरेस्ट सबवेन्शन म्हणतात। ते वर्षाच्या शेवटी भेटते, मार्चच्या नंतर। आलं का लक्षात? व्याज परतावा येते म्हणजे भरलेलं व्याज तुमच्या बचत गटाच्या बचत खात्यात वापस येते। मग तुमच्या पैशाने व्याज आहे का? जर तुमच्या पैशाने लागलेलं व्याज सरकार वापस करून राहिली तर मग व्याज आहे का? मग फुकटात जर का वापरलेले पैसा भेटून राहिला तर घ्यायला पुरते की नाही? आता तुमच्या भावाला लावावर फोन म्हणा, दादा एक काम आहे, बाजूचा फलाट घ्यायचा, 1 लाख रुपये पाठव बरं। काय म्हणते तो? बाई काल फोन केला असता की माझं होते म्हणते पैसे, कालच मसाला घेतली म्हणते इकत नाही, लावा फोन, नाही तर लावून पहा, नाही तर वहिनी लावा। वहिनी म्हणते बाई कालच मनी केले म्हणते 4 ग्रामचे, भाव कमी होता म्हणे सोन्याचा, 4 ग्रामचे म्हणे, आता पैसेच नाही। बरोबर आहे की नाही? देते का कोणी पैसा टायमावर? युनियन बँक येऊन राहिली टायमावर, घरी येऊन चक्का भाऊ उभा करत नाही आजच्या जमान्यात, पण युनियन बँक घरी येऊन पैसे देऊन राहिली।
मग आपण पैसे टायमात भरले पाहिजे का नाही? भरायला लागतात की नाही टायमात? नाही तर तुम्ही करता एखाद्या बाईच्या घरी, बाजूच्या घरी जा, वंदना बाईच्या घरी जा, तुम्ही बाई वाटीवर साखर पाहिजे, ते बाई म्हणते घेऊन जा, डबल जा. बाई जराशी चहा पत्ती पाहिजे होती, मा भाऊ आला, ते म्हणते घेऊन जा, डबल 8 दिवसाला जा. बाई जरा वाटीवर तेल पाहिजे होतं, ते म्हणते लय फुटकी दिसते का तू, नुसतं फुकटच पाहिजे दिले, आणून द्यायचं नाव नाही घे. बरोबर आहे की नाही? जो टायमावर वापस करते त्याची काय राहते, इज्जत मान मर्यादा राहते की नाही, ते विश्वास निर्माण होते. बरोबर आहे की नाही? मग आपण बँकेचं कर्ज टायमात भरलं पाहिजे की नाही? बरोबर. बँकेचं कर्ज टायमात भरायचं, व्याजही टायमात भरायचं. मावशी हो अंका बोलाय तुले, हा तर टायमात पैसे भरायचे, व्याजही भरायचं, मग भेटते व्याज परतावा. व्याज आहे फक्त 6% 7%च्या वर लागतच नाही. 3 लाखापर्यंत भरा. तुम्ही जर का 6 लाख घेसाल तर तुम्हाला व्याज आहे, पण पहिले जे 3 लाख आहे त्याला 7% लागते, 7. म्हणून टायमात कर्ज घ्यायचं युनियन बँकेतून आणि टायमात भरायचं वापस. गव्हाचे पाव राहिले बापा तुला 2 घंटे झाले तुझी होती हसू नका. तुमच्या 7% व्याज तिकडे त्यातला 2% हा परतावा असते. पण तुम्हाला इकडून सरकार रिव्हॉल्विंग फंड देते, आहे की नाही? रिव्हॉल्विंग फंड भी देते. जो 7% असते त्या 2% तुमचं इंटरेस्ट सबवेन्शन देते 7%. आणि लक्षात, पण एवढ्या कमी व्याज दरात कोणी पैसे देत नाही आजचा लोकांना. म्हणून आपण कर्जाची परतफेड टायमावर करायची. बाई तुम्ही नंतर सांगतो काय सांगितलं नाही, आलं का लक्षात? म्हणून युनियन बँकेतून कर्ज घ्यायचं, टायमात भरायचं. व्याज परतावा 2% व्याज परतावा जो आहे तो 3 लाखापर्यंत असते, त्याच्यावर नसते. 3 लाखापर्यंत 7% व्याज लागते. ठीक आहे. बँकेतून पैसे काढायला याने त्याने 10च्या 10 आहे याची गरज नाही. अध्यक्ष सचिवालय सही शिक्का घेऊन होते. बरोबर आहे. आता सरकारच्या अजून याच्यासोबत तुम्हाला महत्वाच्या 3 योजना सांगतो. बचत गट आला का लक्षात तुमच्या? आला ना नक्की? समजा 20 रुपये द्यायचे तुमच्या परिवाराला जोडला. असं कसं आहे माहिती आहे का? काही आजकाल काही सांगून येतो. लोक दारू पिऊन गाड्या चालवते, कोणी कोणत्या नशेत असते, काहीच होते. आता मी परिणाम लोकशाही पण गेला जागेवर काही भरोसा आहे का? माणसाचा काही भरोसा आहे का मावशी? काहीच. मग सरकारनं काय केलं, गोर गरीब सामान्य जनतेसाठी आता LICची पॉलिसी काढतो म्हटलं, किती रुपये लागतात? पण गोर गरीब सामान्य जनतेसाठी सरकारनं एक पॉलिसी काढली. भारत सरकारनं काढलेलं आहे, केंद्र सरकारनं. वर्षाचे जर का 20 रुपये भरले, किती रुपये? 20 रुपये. 20 रुपयाचा खर्च बी येत नाही. मी पहिले खाता महाग झाला म्हणून बंद केला. माझे दात सारे सोडले होते. 400 रुपये पॉलिश करून आणले कार्यक्रमासाठी. पुरे लाल झाले ते साहेब मला दात चालले दिसले पाहिजे म्हणून माझ्या साहेब आहे का काय होय या पार्टीला दिसून राहिला, आहे का नाही? 20 रुपयात मावशी जर कोणाचं काही बरं वाईट झालं ऍक्सिडेंट मध्ये, ज्या माणसानं तो 20 रुपयाचा विमा काढला त्याचं जर का ऍक्सिडेंट मध्ये काही बरं वाईट झालं तर सरकार त्याच्या परिवाराला 2 लाख रुपये देते. किती देते? 2 लाख रुपये. असं कोणासोबत होऊ नये, पण काही सांगून येते का? कोणाचा काही भरोसा नाही. चालता चालता माणूस चालला जाते. पण ऍक्सिडेंट मध्ये गेला तर 20 रुपयात 2 लाख भेटतात. पण त्याच्यानंतर ही योजना आहे, त्याचं नाव आहे जीवन ज्योती योजना. हे पहिलीच आहे सुरक्षा विमा योजना. दुसरी आहे जीवन ज्योती विमा योजना. हे बी सरकारची योजना आहे. याच्यात 436 रुपयात सरकार तुम्हाला 2 लाख देते. किती रुपयात? 436. 436 रुपयात. तो माणूस कोणत्याही कारणाने गेला, त्याला जर का झोपीच्या झोपी डोळे पांढरे केले, कोणत्याही कारणाने जाऊ द्या, त्याला हार्ट अटॅक आला, पॅरालिसिस झाला, काही झालं, तो माणूस जर का गेला तर त्याच्या कुटुंबाने, त्याच्या मागच्या माणसाने 2 लाख भेटतात. 2 लाख. 436 एकदाच भरावं लागतात वर्षातून. 20 रुपये वर्षातून एकदाच भरावं लागतात. आणि हे 436 आणि 20 दोन्ही जर का घेतले तर ते होतात 456 म्हणजे 450 रुपये. ड्युटी
पार्लर मध्ये मॅक्सिंग कॅक्सिंग काय काय करायला जातात तर 500 घेते बाई. याचं काय करायचे, पांढरे केस काय करायचे, 300 रुपये लागतात आजकाल. लागतात की नाही? वर्षाचे 450 रुपये जर का खर्च केले तर त्या माणसाचं जर का बरं वाईट झालं काही दुर्दैवाने तर त्याच्या परिवाराने 4 लाख भेटतात. 4 लाख 436 वाल्याचे दोन आणि 20 रुपये वाल्याचे दोन. 4 लाख लय असतात. 4 लाख कोणीच देत नाही काय पाहून. 450 रुपये 4 लाख भेटून राहिले ना. पण 4 लाखाची व्यवस्था आपण लावून ठेवा आपल्या कुटुंबाची. त्याच्यासाठी हे दोन्ही निधी सगळ्यांना काढा. तिसरी योजना सांगतो, अटल पेन्शन योजना. सरकारनं हे एकदम चांगली योजना काढली आहे, अटल पेन्शन योजना. या योजनेत तुम्हाला ज्याचं वय 40 वर्षापर्यंत आहे त्याच्यासाठी योजना आहे. त्यानं जर का एक कोणत्याही रकमेचा 500 रुपयाचा 1000 रुपयाचा या स्कीम मध्ये लाभ घेतला, समजा महिन्याचे 500 समजू, आपण महिन्याचे 1000 समजू, 1000 रुपये महिन्यानं जर का त्यांना बँकेत पैसे भरले ते खात्यातून आपल्या हात कटतात अटल पेन्शन योजनेत, तर त्या बाईने किंवा माणसाने ज्यानं बी हे योजना